Exercise first question. Study the entries in the following table and rewrite them putting the connected items in a single row. आता यामध्ये या एक्सरसाइजमध्ये असणारे सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. यामध्ये जे न्यूमरिकल टाइपचे क्वेश्चन्स आहे, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5 हा कम्प्लिटली न्यूमरिकल आहे. ते सगळे क्वेश्चन्स आपण इथे व्हाईट बोर्डवर सॉल्व करणार आहोत. जे थिओरिटिकल क्वेश्चन्स आहे म्हणजे जिथे काही रिझन्स द्यायचे आहे किंवा काही डेफिनेशन्स आहे ते सगळे आपण इथे डिस्कस करणार आहोत. बट याचा डिटेल सोल्युशन म्हणजे स्टेप बाय स्टेप आन्सर तुम्हाला मिळणार आहे एका PDF मध्ये. ही PDF मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करणार आहे. या PDF मध्ये सगळे सोल्युशन अवेलेबल असणार आहे. सगळ्या क्वेश्चन जे थिओरिटिकल क्वेश्चन आहे त्याचे आन्सर त्या PDF मध्ये अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे त्या गोष्टी समजून घ्याल आणि त्यानंतर डिटेल सोल्युशन ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेस ती PDF तुम्हाला रेफर करायची आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं, एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये 3 कॉलम दिसत आहे. तर यामध्ये असणारे एंट्रीजचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्यानंतर त्यांचे एकमेकांशी काय कनेक्शन आहे ते चेक करून आपल्याला एका सिंगल रोमध्ये ते आयटम्स लिहायचे आहे. ठीक आहे. जर इथे तुम्ही बघितलं फर्स्ट कॉलममध्ये मास, वेट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अशा काही टर्म्स दिलेल्या आहे. सेकंड कॉलममध्ये युनिट दिसत आहे. थर्ड कॉलममध्ये काहीतरी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं यांचा प्रत्येक कॉलममधल्या एंट्रीचा दुसऱ्याशी काय रिलेशन आहे. सो कॉलम 1 सिंपल क्वेश्चन आहे अगदी. कॉलम 1 मध्ये फर्स्ट आहे मास, सेकंड आहे वेट, देन थर्ड आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आपण स्मॉल जीनी दाखवतो अँड लास्ट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे आपण कॅपिटल जीनी दाखवतो. स्मॉल जी असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कॅपिटल जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विच इज युनिव्हर्सल. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये युनिट्स दिलेले आहेत. तर आपण बघूया आता युनिट कसे असणार आहे. मास आपल्याला माहिती आहे SI युनिट मासचं kg असतं. इथे kg युनिट दिलेलं आहे. सो इथे आपण लिहिणार kg. वेटचं युनिट काय असतं, वेट म्हणजे काय असतं, वेट इट इज अ काइंड ऑफ फोर्स आहे म्हणजे त्याचं युनिट काय असणार न्यूटन. सो वेटचं युनिट असतं न्यूटन. देन जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन और ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन आहे म्हणजेच काय युनिट काय असणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे आपण डिस्टन्स मीटरमध्ये मेजर करतो किंवा डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये मेजर करतो, वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये मेजर करतो, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये मेजर करतो. आणि त्यानंतर जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याचं युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg स्क्वेअर. हे युनिट कसं आलं हे डेरिवेशन आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे आणि इव्हन हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही किंवा पाठ करण्याची गरज नाही आहे. जसे तुम्ही क्वेश्चन न्यूमरिकल सॉल्व कराल ही व्हॅल्यू किंवा हे युनिट तुमचं ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि इन केस कन्फ्युजन असेल तर तुम्ही सिम्पली या फॉर्म्युलाचा यूज करून युनिट डिसाईड करू शकता. Gm1 m2 अपॉन r स्क्वेअर. जीचं युनिट फाइंड करायचं, जी एका साईडला ठेवा F r स्क्वेअर अपॉन m1 m2. फोर्स म्हणजे काय न्यूटन, r म्हणजे काय डिस्टन्स आपण मीटरमध्ये घेतो आणि त्यानंतर m1 इंटू m2 म्हणजे kg इंटू kg दॅट इज kg स्क्वेअर. ठीक आहे. नाव थर्ड कॉलममध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो मासचं अप्रोप्रिएट डिस्क्रिप्शन काय असणार, 0 ॲट दी सेंटर, मेजर ऑफ इनर्शिया, सेम इन द इंटायर युनिवर्स अँड डिपेंड्स ऑन हाईट. मास म्हणजे काय असतो, एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखाद्या बॉडीचं मास म्हणजे त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे किंवा किती कंटेंट प्रेझेंट आहे ते दॅट इज नथिंग बट मास. तर प्रत्येक बॉडीचं मास जे असतं मास हे नेहमी कॉन्स्टंट असतं. प्रत्येक बॉडीचं मास हे कॉन्स्टंट असतं म्हणजे तुम्ही युनिवर्समध्ये कुठे जरी गेला तरी ते मास तेवढंच असणार आहे. त्यामुळे याची अप्रोप्रिएट एंट्री असणार आहे सेम इन द एंटायर युनिवर्स ॲज वेल एज मास म्हणजे काय असतं, मास इज नथिंग बट मेजर ऑफ इनर्शिया. मासबद्दल आपण अभ्यास केलेला, मास काय असतं इनर्शियाचं मेजर असतो. त्यामुळे याच्यासाठी करस्पॉन्डिंग एंट्रीज 2 असणार आहे. एक आहे मेजर ऑफ इनर्शिया आणि सेकंड आहे मास इज सेम इन द युनिवर्स. मासची व्हॅल्यू युनिवर्समध्ये सेम असतं. म्हणजे काय, सपोज हा पेन आहे, या पेनचं अर्थवरचं मास, या पेनचं मूनवरचं मास, या पेनचं दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवरचं मास हे नेहमी स्थिर असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो मास इज सेम इन द युनिवर्स. देन वेट म्हणजे काय असतं, वेट म्हणजे आपण असं बोलतो की अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर काम करतं दॅट इज नथिंग बट वेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजेच काय मास इंटू ॲक्सेलरेशन. इथे ॲक्सेलरेशन कोणतं आपण कन्सिडर करतो ग्रॅव्हिटेशनल. सो W इज इक्वल टू mg राईट. सो याची अप्रोप्रिएट एंट्री काय असणार, 0 ॲट दी सेंटर, मेजर ऑफ इनर्शिया, सेम इन द एंटायर युनिवर्स. आपल्याला माहिती आहे की हे तर पॉसिबल नाही सेम इन द एंटायर युनिवर्स, कारण जीची व्हॅल्यू जशी चेंज होईल तसं वेटसुद्धा चेंज होणार आहे, डिपेंड्स ऑन हाईट. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मेजर ऑफ इनर्शिया नाही, सेम इन द एंटायर युनिवर्स हे दोन्ही ऑप्शन नाही, डिपेंड्स ऑन हाईट अँड 0 ॲट सेंटर. याच्यामधलं करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे, डिपेंड्स ऑन हाईट. का डिपेंड्स ऑन हाईट, कारण W इक्वल टू mg. आपण बघितलं थेरीमध्ये जीची व्हॅल्यू जशी आपण हाईट जशी विथ हाईट जीची व्हॅल्यू चेंज होते, जशी जशी हाईट वाढणार तशी जीची व्हॅल्यू कमी होते किंवा जशी जशी डेप्थ वाढणार तशी जीची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे जी कशावर डिपेंड करते, हाईटवर डिपेंड करते. हाईट चेंज झाली जीची व्हॅल्यू चेंज होणार, m इंटू जी हा प्रॉडक्ट चेंज होणार कारण जीची व्हॅल्यू चेंज होते, mg हा प्रॉडक्ट चेंज होतं म्हणजेच काय वेट चेंज होतं. सो वेट कशावर डिपेंड करतं, वेट डिपेंड करतं हाईटवर, इट डिपेंड्स ऑन हाईट. यामध्ये अजून एका ऑप्शनची पॉसिबिलिटी आहे 0 ॲट दी सेंटर. का 0 ॲट दी सेंटर, कारण अर्थच्या सेंटरला
अर्थच्या सेंटरला जीची व्हॅल्यू असते नेहमी 0. अर्थच्या सेंटरला जीची व्हॅल्यू असते 0. डब्ल्यू इक्वल टू एम जी. जीची व्हॅल्यू 0 आली तर डब्ल्यू किती असणार आहे 0. म्हणजेच काय अर्थच्या सेंटरला ही व्हॅल्यू 0 असणार आहे. त्यामुळे वेटसाठी सुद्धा आपण लिहू शकतो 0 ॲट दी सेंटर. समजलं 0 ॲट दी सेंटर का? कारण ॲट दी सेंटर ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ जे इज 0, डब्ल्यू इक्वल टू एम जी, सो एम इंटू 0 अँड हेन्स डब्ल्यू इज इक्वल टू 0. यासाठी सुद्धा हे सुद्धा आपण मेन्शन करू शकतो. देन जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 ॲट दी सेंटर, हे आपण इथे लिहू शकतो 0 ॲट दी सेंटर. मेजर ऑफ इनर्शिया नाही. त्यानंतर सेम इन द युनिवर्स हे सुद्धा नाही. डिपेंड्स ऑन हाईट. जीची व्हॅल्यू हाईटवर डिपेंड करते. येस, जी डिपेंड्स ऑन हाईट, त्यामुळे इथे असणार आहे अनदर थिंग डिपेंड्स ऑन हाईट. ठीक आहे. अँड देन लास्ट जी काय असतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याला आपण बोलतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे युनिव्हर्समध्ये कुठेही जा जीची व्हॅल्यू नेहमी हीच असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे 6.61 इंटू 10⁻⁻11. त्यामुळे यासाठी आन्सर असणार आहे सेम इन द एंटायर युनिवर्स. सेम इन द एंटायर युनिवर्स. अशा पद्धतीने आपल्याला करस्पॉन्डिंग एंट्रीज एका लाईनमध्ये लिहायचे आहे. नाव सेकंड क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स विचारले त्याचं आपल्याला आन्सर करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचा मास आणि वेट याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. तर आपण मास आणि वेट यामध्ये असणार डिफरन्स ऑलरेडी समजून घेतलेला आहे ज्यावेळेस आपण थेरीचा अभ्यास केला. अँड देन विल द मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन मार्स. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आणि वेट अर्थवरती जे आहे तेच मास आणि वेट जर तो मार्सवर गेला, ठीक आहे, दुसऱ्या प्लॅनेटवर गेला, तर त्या केसमध्ये मास आणि वेट सेम असणार आहे का ते आपल्याला हो की नाही सांगायचं आहे. अँड वाय, त्याच्यासाठी जस्टिफिकेशन सुद्धा द्यायचं आहे. सो यामध्ये 3 क्वेश्चन आहे. फर्स्ट, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास म्हणजे काय असतं. मास इज नथिंग बट अमाऊंट ऑफ मॅटर ऑर कंटेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. अमाऊंट ऑफ मॅटर ऑर कंटेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर आहे किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये किती कंटेंट आहे तो असतो मास. आणि वेट काय असतो. वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट इज नथिंग बट फोर्स. विच फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. आपण अर्थ म्हणू शकतो किंवा दुसरा कोणता प्लॅनेट सुद्धा म्हणू शकतो. एनी प्लॅनेट ऑर एनी प्लॅनेट. आपण जे काही डिस्कशन करतो ते अर्थच्या रेफरन्सनी करतो, त्यामुळे इथे आपण अर्थ मेन्शन करतो. बट असं नाही की फक्त अर्थ, दुसऱ्या कोणत्या प्लॅनेट जरी असेल तरी आपण तो कन्सिडर करू शकतो. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ ऑन एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज वेट. ठीक आहे. मास आपण एमने दाखवतो, वेट आपण डब्ल्यूने दाखवतो. देन मासचं एसआय युनिट काय केजी. एसआय युनिट नाही कन्सिडर केलं तर केजी असेल किंवा ग्रॅमसुद्धा असू शकतं. आणि किंवा आपण एसआय युनिटच कन्सिडर करूया. मासचं एसआय युनिट आहे केजी आणि वेटचं न्यूटन. कारण न्यूटन का बिकॉज इट इज अ फोर्स युनिट काय असतं न्यूटन. सो याचं युनिट असणार आहे न्यूटन. त्यानंतर मासबद्दल अजून आपण असं लिहू शकतो इट इज सेम इन ऑल द युनिवर्स. सेम का असणार आहे कारण एखाद्या ऑब्जेक्टचं कंटेंट कधी चेंज होणार नाही, फिक्स असणार आहे. ते कशावर बाकी कोणत्याच फॅक्टरवर डिपेंड नाही करत. त्यामुळे जो पेन आहे त्या पेनचं मास नेहमी फिक्स असणार आहे कारण त्याच्यामध्ये असणार अमाऊंट ऑफ कंटेंट किंवा अमाऊंट ऑफ मॅटर नेहमी फिक्स असणार आहे. सो इट इज सेम इन ऑल द युनिवर्स. आणि वेट जो आहे वेट इज इक्वल टू एम जी. त्यामुळे वेट डिपेंड्स ऑन जी. जी चेंजेस, जसं जी चेंज होणार तसं वेटसुद्धा चेंज होणार. ठीक आहे, समजलं. सो वेट मास फिक्स असतं बट वेट फिक्स नसतं. फॉर एक्झाम्पल मास ऑफ अ बॉल इज सेम ऑन अर्थ अँड मून. यामध्ये आपण काय लिहिणार. फॉर एक्झाम्पल वेट ऑफ अ बॉल is different on earth and moon as reason काय as g is different for earth and moon. ठीक आहे, समजते डिफरन्स. त्यानंतर मास आपण लिहू शकतो. मास आपण इथे फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. सो दिस इज अ स्केलर क्वांटिटी. या ठिकाणी आपण मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन कन्सिडर करतो. सो वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, एवढे पॉईंट ऑफ डिफरन्सेस सफिशियंट आहे. त्यानंतर सेकंड होता विल द मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन मार्स. आत्ताच आपण बघितलं की
मास जे असतं हे युनिवर्समध्ये सगळीकडे सेम असतं. म्हणजे अर्थवर काय, मार्सवर काय, मास एखाद्या ऑब्जेक्टचं नेहमी फिक्स असणार आहे. बट वेट जो असतो, वेट हे चेंज होतं. म्हणजे अर्थवरचं मास आणि अर्थवरचं वेट आणि मार्सवरचं वेट वेगवेगळं असणार आहे. का? कारण व्हॅल्यू ऑफ जी फॉर अर्थ अँड व्हॅल्यू ऑफ जी फॉर मास इज डिफरंट. जीची व्हॅल्यू डिफरंट आहे, त्यामुळे वेट डिफरंट असणार आहे. त्यामुळे सेकंड पार्टसाठी तुम्ही लिहू शकता, येस द मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ and mass of object on Mars will be same because value of mass for a particular object is same in all the universe, or mass of an object is always constant but weight will be different. Why? Because W is equal to mg. weight याच्यामध्ये mass तर constant असतो, so W depends on g. Value of g for earth and value of g for Mars is different and hence weight of object on earth and weight of object on Mars will be different. समजलं? सो हे होतं त्याचं जस्टिफिकेशन. याचा डिटेल आन्सर तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. नाव सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर फ्री फॉल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप वेलॉसिटी अँड सेंट्रिपिटल फोर्स. तर आपल्याला जस्ट डिफाईन करायचे आहे. ज्या टर्म्स आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकलो त्यामध्ये फर्स्ट आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, देन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप वेलॉसिटी अँड सेंट्रिपिटल फोर्स. सो व्हॉट इज फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय आपण बघितलेलं, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट, व्हॉट इज फ्री फॉल, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट खाली पडतोय आणि त्यावेळेस त्याच्यावरती फक्त ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क करतोय आणि दुसरा कोणताच फोर्स नाही आहे, किंवा आपण असं बोलू शकतो अदर फोर्सेस लाईक एअर रेजिस्टन्स इज ऑलमोस्ट झिरो. त्या केसमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये असं आपण बोलतो. सो फ्री फॉलला आपण आपल्याला विचारलं व्हॉट इज फ्री फॉल. फ्री फॉलला आपण कसं मेन्शन करू शकतो, वेन एनी ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रॉम सम हाईट अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नो अदर एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट, फॉर एक्झाम्पल एअर रेजिस्टन्स. सो इन दॅट केस द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन फ्री फॉल. त्या केसमध्ये आपण काय बोलतो, ऑब्जेक्ट कशामध्ये, फ्री फॉलमध्ये आहे. ठीक आहे. तर फ्री फॉलमध्ये व्हॅल्यू ऑफ जी आपण जनरली कन्सिडर करतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कोणताच दुसरा फोर्स यामध्ये काम करत नाही आहे. इनिशियल वेलोसिटी आपण 0 आहे असं कन्सिडर करतो. ॲक्सेलरेशन जे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण जी एवढी कन्सिडर करतो. ओके. देन नेक्स्ट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, जीला आपण कसं डिफाईन करतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी आला म्हणजेच काय, आपण ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अर्थच्या रेफरन्सने बोलतो त्यावेळेस आपण ग्रॅव्हिटी हा शब्द यूज करतो. सो ॲक्सेलरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एखाद्या बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेलं ॲक्सेलरेशन कशामुळे, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, त्याला आपण बोलतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यामध्ये तुम्ही जी आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीने मेन्शन करतो किंवा जीची जनरलाइज व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो, या गोष्टीसुद्धा मेन्शन करू शकता. देन थर्ड इज एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटीसुद्धा आपण बघितली. एस्केप वेलॉसिटी जे आपण व्ही एस्केप असं दाखवतो. सो एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीने एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मी थ्रो करते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट परत मागे येत नाही, तो ऑब्जेक्ट वरच राहतो किंवा वर निघून जातो. त्या वेलॉसिटीला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी नेहमी मिनिमम वेलॉसिटी असते. त्यामुळे एस्केप वेलॉसिटीला आपण कसं डिफाईन करतो, इट इज द मिनिमम वेलॉसिटी विथ विच ऑब्जेक्ट शुड बी थ्रोन सो दॅट इट विल ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड इट विल नेवर कम बॅक. तो परत मागे येणार नाही आणि अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा अर्थचं ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुअन्स क्रॉस करून तो पलीकडे निघून जाईल. ती जी मिनिमम वेलॉसिटी असते तिला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी. फॉर एक्झाम्पल अर्थसाठी ती वेलॉसिटी असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. हे सगळे आन्सर तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. अँड देन सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतो की जो टुवर्ड सेंटर असतो त्याला आपण बोलतो सेंट्रिपिटल फोर्स. त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्सला आपण कसं मेन्शन करू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दॅट टाइम अ फोर्स विच ॲक्ट्स ऑन अ ऑब्जेक्ट विच इज डायरेक्टेड टू अ सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्शन आहे, दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. ओके. सिम्पल होते. आता क्वेश्चन नंबर सी, राईट 3 लॉज गिवन बाय केपलर, हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. केपलरचे आपण 3 लॉज बघितले, ते 3 लॉ कोणते आहे आणि त्याचा यूज न्यूटनला कसा झाला इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी डिराईव्ह करण्यासाठी. तर आपण हे 3 लॉ सुद्धा बघितलं आणि हे डेरिवेशन सुद्धा बघितलेलं आहे. तर डेरिवेशन म्हणजे कोणतं, आपण एक डेरिवेशन बघितलं बघा की फोर्स जो आहे तो डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनवर्स रिलेशनमध्ये असतो. ते जे डेरिवेशन आहे ते डेरिवेशन आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. सो विच आर केपलर्स 3 लॉज. यामध्ये फर्स्ट लॉ जो होता तो होता लॉ ऑफ ऑर्बिट्स.
रिलेटेड टू ऑर्बिट. सेकंड लॉ होता तो होता लॉ ऑफ एरियाज. आणि थर्ड लॉ होता त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ पिरियड्स, टाइम पिरियडशी रिलेटेड होता. फर्स्ट लॉ काय सगळ्यात आधी आपण लॉचा अर्थ समजून घेऊ, त्यानंतर त्याची स्टेटमेंट बघूया. फर्स्ट लॉ काय सांगतो की कोणताही प्लॅनेट असेल हा नेहमी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही, प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. त्यानंतर जर आपण एखादा प्लॅनेट आणि सन हे कॉम्बिनेशन कन्सिडर केलं, प्लॅनेट या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरणार आहे आणि सनची पोझिशन कुठे असणार आहे, हा आहे इलिप्स. इलिप्सचा जो फोकस असतो, इलिप्सला 2 फोकस असतात किंवा 2 फोकाय असतात, तर यामधल्या एका फोकसच्या इथे सन असणार आहे आणि प्लॅनेट त्याच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. दिस इज फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय सांगतो, सपोज इथे सन आहे या फोकसजवळ आणि इथे प्लॅनेट आहे, तर सन आणि प्लॅनेट यांना जॉईन करणारी ही जी इमॅजिनरी लाईन असेल, ही इमॅजिनरी लाईन इक्वल एरिया इक्वल टाईममध्ये स्वीप करते. फॉर एक्झाम्पल सपोज ही इनिशियल पोझिशन होती प्लॅनेटची, एक पर्टिक्युलर टाईम पिरियड मी कन्सिडर केला, लेट्स से टाईम पिरियड टी किंवा 1 आवरचा टाईम फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केला. 1 आवरमध्ये प्लॅनेट इथून इथे पोहोचला आहे, म्हणजेच काय 1 आवरमध्ये प्लॅनेटची पोझिशन इथे गेलेली आहे, प्लॅनेट इथून इथे पोहोचला आहे. त्यामुळे ही जी इमॅजिनरी लाईन आहे ती अशी फिरलेली आहे. सो हे इमॅजिनरी लाईननी कव्हर केलेला एरिया किती आहे, हा एरिया. ठीक आहे. आता जर मी असं कन्सिडर केलं, हा एरिया मी नोट केला, त्यानंतर मी सपोज असं कन्सिडर केलं प्लॅनेट इथे आलेला आहे. आता ही एक लाईन मी जॉईन केली, प्लॅनेटची पोझिशन आणि सन यांना जॉईन करणारी ही इमॅजिनरी लाईन जर मी ड्रॉ केली, परत मी सेम टाईम घेतलेला आहे 1 आवरचा. 1 आवरमध्ये लेट्स से प्लॅनेट इथे आलेला आहे, तर 1 आवरमध्ये परत ही जी लाईन आहे ही एवढा एरिया स्वीप करेल, एवढा एरिया कव्हर करेल. तर हे जे 2 एरिया असतात हे 2 एरिया सारखे असणार, म्हणजे इक्वल एरिया इन इक्वल टाईम. दिस इज सेकंड लॉ रिलेटेड टू एरिया. दिस इज रिलेटेड टू ऑर्बिट. थर्ड लॉ काय होता, थर्ड लॉ सिम्पल होता. सपोज टाईम ऑफ रिव्हॉल्युशन जर टी असेल, टी इज टाईम ऑफ रिव्हॉल्युशन आणि आर असणार आहे प्लॅनेट आणि सनमध्ये असणार आहे ॲव्हरेज ऑर मीन डिस्टन्स. तर नेहमी लक्षात ठेवायचा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यू, म्हणजे जो टाईम पिरियड असणार आहे किंवा टाईम ऑफ रिव्होल्युशन असणार आहे त्याचा स्क्वेअर हा डिस्टन्सच्या क्यूबशी डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो, म्हणजे याला बोलतात लॉ ऑफ पिरियड. हे 3 लॉज आहे. याची स्टेटमेंट काय होती, फर्स्ट लॉची स्टेटमेंट होती प्लॅनेट मूव्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. ठीक आहे. प्लॅनेट मूव्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. हा होता फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉ ऑफ एरिया, इमॅजिनरी लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट टू सन, इमॅजिनरी लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू सन sweeps equal area in equal interval of time. Okay, equal area in equal interval of time. Third साठी काय होतं, if t is time of revolution of given planet and r is average distance between sun and that planet, then square of time or square of time of revolution is directly proportional to cube of average or mean distance between planet and the sun. हा होता third law, that is law of periods or third law of Kepler. आठवत आहे. तर हे 3 स्टेटमेंट आपल्याला एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर लिहायचं आहे. त्यानंतर यामध्ये अजून एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला की न्यूटनने जे रिलेशन आपल्याला दिलं एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, तर एफ आणि डी याच्यामध्ये असणारं रिलेशन डिराईव्ह करण्यासाठी हे रिलेशन न्यूटनने कसं डिराईव्ह केलं, सो त्यासाठीचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन किंवा डेरिवेशन बघितलेलं. अगदी सिम्पल डेरिवेशन होतं. त्यामध्ये आपण म्हणत होतो की एक ऑब्जेक्ट आहे, सपोज तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सपोज मूव्ह करतोय. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे, त्या ऑब्जेक्टवर फोर्स ॲक्ट होणार आहे, तो फोर्स असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. फोर्सला आपण दाखवणार एफ इज इक्वल टू एम ए. सर्क्युलर मोशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणून याला आपण लिहितो mv स्क्वेअर अपॉन आर. दिस इज फोर्स. ओके. त्यानंतर यामध्ये एम हे त्या इथे सुद्धा आपण प्लॅनेट आणि सन कन्सिडर करतो. एम हे त्या प्लॅनेटचा मास असणार आहे, व्ही असणार आहे त्याची वेलॉसिटी आणि आर असणार त्याचं सनपासूनचं डिस्टन्स. यामध्ये जर मी वेलॉसिटी बघितली, व्ही वेलॉसिटी, आपण काय म्हणतोय, प्लॅनेट जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये प्लॅनेट मूव्ह होतोय. वेलॉसिटी म्हणजे काय असतं, वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाईम. राईट, वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाईम. त्यामुळे जर टी हा टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असेल, टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, सपोज इथून प्लॅनेट सुरू झाला, एक पूर्ण रिव्हॉल्युशन करण्यासाठी एक पूर्ण राऊंड करण्यासाठी त्याला लागलेला टाईम जर टी असेल, तर या टी टाईममध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं असणार आहे, एवढ्या पूर्ण सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स त्याने टाईम पिरियड टीमध्ये कव्हर केलेलं असणार आहे. त्यामुळे डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. जर टी एवढा टाईम पिरियड आपण जर कन्सिडर केला, म्हणजे टाईम ऑफ रिव्हॉल्युशन आपण कन्सिडर केला, त्याच्यामध्ये डिस्टन्स किती असणार आहे, सर्कम्फरन्स एवढा. सर्कलची रेडियस आपण आर कन्सिडर करतो कारण आपण डिस्टन्स आर घेतोय. त्यामुळे डिस्टन्स किती असणार आहे, सर्कम्फरन्स दॅट इज 2πr अपॉन टी. दिस इज व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी.
जर ही व्हॅल्यू मी या फॉर्म्युलामध्ये पुट केली, m/r ॲज इट इज, व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर 4π² r² t². ठीक आहे. अँड देअरफॉर f इज इक्वल टू 4π² m, त्यानंतर r² आणि r t². इथे आपण r कॅन्सल नाही करत आहोत. यामध्ये 4 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, m म्हणजे त्या प्लॅनेटचं माससुद्धा कॉन्स्टंट आहे. ह्या सगळ्या टर्म्स काय कॉन्स्टंट आहे. आता मी इथे काय करेन, मला इथे यूज करायचं आहे केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ काय सांगतो, t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. म्हणजेच काय मी असं लिहू शकते, t² इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू r³. याचा अर्थ t²/r³ इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर मला आता काय करायचं आहे, केप्लर्स थर्ड लॉ यूज करायचा. ही टर्म मला इथे पाहिजे म्हणून मी काय करणार, t² तर आहे म्हणजेच काय इथे वरती मला r³ पाहिजे, इथे न्यूमरेटरला मला r³ पाहिजे म्हणून मी काय करणार, इथे r³ ॲडजस्ट करणार. r³ कसे ॲडजस्ट करणार, r² इंटू r/r इंटू t². ॲडजस्टमेंट केली, न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांना मी r ने मल्टिप्लाय केलं. सो f इज इक्वल टू कॉन्स्टंट, ही व्हॅल्यू तर कॉन्स्टंटच आहे, मल्टिप्लाइड बाय r³/r² इंटू t². सो दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय 1/r². ही टर्म आली r³/t². t²/r³ जो कॉन्स्टंट आहे याचा जर मी इन्व्हर्स घेतला, रिव्हर्स घेतला, r³/t², ही व्हॅल्यूसुद्धा कॉन्स्टंटच असणार आहे. रेसिप्रोकल ऑफ कॉन्स्टंट ऑलवेज कॉन्स्टंट, त्यामुळे ही व्हॅल्यूसुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच इंटू कॉन्स्टंट, म्हणजेच काय f इज इक्वल टू सम कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय 1/r². हे कोणतं रिलेशन असतं आपल्याला माहिती, आपण डायरेक्ट इन्व्हर्स रिलेशन शिकलेलो आहोत. सो याचा अर्थ काय, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r² और f इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². त्यामुळे ह्या रिलेशनवरून न्यूटननी डिराईव्ह केलं. न्यूटनने सांगितलं की फोर्स जो असतो हा नेहमी डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्स रिलेशनमध्ये असतो. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे असा टाईपचा क्वेश्चन आता द्यायचा आहे. ठीक आहे. अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स विथ इनिशियल वेलोसिटी u reaches a height h before coming down. Show the time taken to go up is same as the time taken to come down. एक सिंपल आपल्याला एक डेरिव्हेशन करायचं आहे किंवा ही जी स्टेटमेंट आहे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची. एक स्टोन आहे, तो वर्टिकली अपवर्ड थ्रो केला, तो हाईट एचपर्यंत पोहोचला. ज्यावेळेस तो वर्टिकली थ्रो केला आहे त्यावेळेस इनिशियल वेलोसिटी होती u. विथ u वेलोसिटी स्टोन थ्रो केला आहे, एच एवढ्या हाईटपर्यंत पोहोचला, एच हाईटपासून तो खाली आलेला आहे. सो त्या स्टोनला वर जाण्यासाठी आणि वरून खाली येण्यासाठी लागलेला टाईम सारखा आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके. स्टोन अप थ्रो केला, सो सपोज दिस इज ग्राउंड, ग्राउंडवरून स्टोन अप थ्रो केलेला आहे. सो इथे काय ते इनिशियल वेलॉसिटी असणार आहे, या इनिशियल वेलॉसिटीने स्टोन थ्रो केला, स्टोन असा काही जाणार आहे. मॅक्झिमम हाईट रीच केली त्याने एच, एवढी एच हाईट रीच केली. ह्या हाईटनंतर काय होणार, स्टोन परत असा खाली येणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण वरती थ्रो करतो, ऑब्जेक्टवर थ्रो केल्यानंतर काय होते, त्याची वेलॉसिटी कमी कमी होते. का कमी होते, कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली पुल करण्याचा प्रयत्न करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली पुल करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे वेलॉसिटी कमी कमी होते. टॉपमोस्ट पॉईंटला जाऊन वेलॉसिटी 0 होते आणि अगेन इथून अगेन स्टोन खाली येतो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी त्याचं वेलॉसिटी किंवा स्पीड वाढत असतो. तर आपल्याला काय सांगितलं आहे की स्टोन इथून इथे टॉपपर्यंत जाण्यासाठी आणि टॉपपासून परत ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी लागलेला जो टाईम आहे तो टाईम सारखा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ग्राउंडपासून ह्या पॉईंटपर्यंत, सपोज हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे बी. ठीक आहे. ए टू बी जाण्यासाठी लागलेला टाईम जर सपोज T1 असेल आणि बी टू ए ही लेवल आहे ए, त्यामुळे हा सुद्धा पण मी ए कन्सिडर करू शकते. सो बी टू ए येण्यासाठी लागलेला जर टाईम T2 असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे T1 इज इक्वल टू T2. हा टाईम आणि हा टाईम सारखा आहे. समजलं काय प्रूव्ह करायचं आहे, अगदी सिम्पल आहे. सो सोल्युशन, लेट बॉल इज थ्रोन फ्रॉम ग्राउंड at point A, okay, with initial velocity u. Okay, ball reaches point B at height h. From B it is again coming to ground. बी पासून परत तो ग्राउंडवर येतो. म्हणजे थोडक्यात कसं आहे, ए टू बी आणि अगेन बी टू ए. वर जाण्यासाठी लागलेला टाईम आहे T1,
खाली येण्यासाठी लागलेला टाईम आहे T2. लेट टाईम टू रीच B फ्रॉम A be T1 and time to reach A from B. Time to reach A from B is T2. We have to show T1 is equal to T2. समजलं? टाइम T1 आणि हा टाइम T2 आहे ते आपल्याला शो करायचं आहे. त्यासाठी लागणारे जे काही आपल्याला टर्म्स लागणार आहे ते सगळे आपण इथे मेन्शन केलेलं आहे. आता डेरिवेशन आपण कसं करणार? वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, डिस्टन्स हे सगळे आले म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन ऑफ मोशन यूज करावं लागणार आहे. इक्वेशन ऑफ मोशन कोणते आपल्याला माहिती आहे? 3 इक्वेशन आहे. फर्स्ट इज V इज इक्वल टू U प्लस AT, सेकंड S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर आणि थर्ड असणार आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. या 3 इक्वेशनचा आपल्याला कुठे ना कुठे इथे यूज करावा लागणार आहे. आपल्याला दाखवायचं आहे टाईम. यामध्ये A टू B आणि B टू A याच्यामध्ये कॉमन काय दिसते? A टू B हाईट आहे H, B टू A हाईट आहे H. म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला डिस्टन्सचा यूज करावा लागणार आहे. त्यामुळे जर मी हे जे सेकंड इक्वेशन मी यूज केलं A टू B साठी आणि B टू A साठी. ठीक आहे. सो एस आपण ओके हाईट H कन्सिडर केलेली. फ्रॉम सेकंड इक्वेशन ऑफ मोशन we can write S is equal to UT plus half AT square. S equal to UT plus half AT square. मग आता आपण कन्सिडर करूया ज्यावेळेस बॉल A टू B जातोय. A टू B जातोय त्यावेळेस Sची व्हॅल्यू किती असणार? डिस्टन्स किती कव्हर करतोय तर इथून इथे जातो म्हणजे डिस्टन्स हाईट एवढं कन्सिडर करावं लागेल. इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे? U इनिशियल वेलोसिटी असणार आहे. त्यानंतर टाईम काय असणार आहे? T इनिशियल वेलोसिटी इज U. त्यानंतर टाईम काय असणार आहे? इथून इथपर्यंत जायचं आहे टाईम आहे T1 आणि त्यानंतर ॲक्सेलरेशन काय असणार आहे? वर्टिकल मोशन आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असणार आहे. बट आपल्याला इथे साईन चेक करावं लागणार. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचं साईन नेहमी डाऊनवर्ड असतं. बॉलची मुवमेंट कशी होते? अप मूव्ह होते. म्हणजे बॉलची मुवमेंट अशी आहे, ॲक्सेलरेशन अशी ऑपोजिट डायरेक्शन आहे. म्हणून इथे आपल्याला अकॉर्डिंग टू साईन कन्व्हेन्शन आपल्याला A इक्वल टू मायनसची घ्यावं लागेल. जर बॉलसुद्धा खाली ज्यावेळेस येणार आहे या केसमध्ये त्यावेळेस आपण A इक्वल टू प्लस G घेऊया. ठीक आहे. अँड फॉर S इक्वल टू हे इक्वेशन आपण कसं मॉडिफाय करू शकतो? H इज इक्वल टू U T1 प्लस हाफ मायनस G T1 स्क्वेअर अँड देअरफॉर H इज इक्वल टू U T1 मायनस G T1 स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. अजून काय करू शकतो आपण? सपोज जर मी आता फर्स्ट इक्वेशन यूज केला. फर्स्ट इक्वेशन का यूज करणार आहे मी? कारण आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथून इथे जाणार टॉपमोस्ट पॉईंटला त्याची वेलोसिटी 0 असते. ही कंडिशन आपल्याला माहिती आहे. तर ह्या कंडिशनचं कुठे यूज होऊ शकतो का ते मी बघते. त्यामुळे जर सपोज मी फर्स्ट इक्वेशन यूज केलं सिन्स V इज इक्वल टू U प्लस AT दिस इज सेकंड इक्वेशन दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. त्याच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतो? V इज इक्वल टू U प्लस AT. A टू B या पाथसाठी इनिशियल वेलोसिटी आहे U. फायनल वेलोसिटी काय असणार? A पासून B पर्यंत गेलाय म्हणजे फायनल वेलोसिटी किती झालेली? 0. म्हणजे ह्या केसमध्ये हियर V इज इक्वल टू 0. ठीक आहे. आपण सध्या कसला विचार करतो? फक्त ह्या पाथचा A टू B याचाच विचार करतो. इथे V ची व्हॅल्यू 0 असणार आहे. दिस इम्प्लाइज 0 इज इक्वल टू U. A ची व्हॅल्यू आपण बोलतो G मायनस G U मायनस GT. दिस इम्प्लाइज U इज इक्वल टू GT. U ची व्हॅल्यू काय आली? GT. T1 टाइम आपण T1 कन्सिडर करतो ना. सो U इज इक्वल टू T1. ठीक आहे. 2 इक्वेशन आपण यूज केले. ही व्हॅल्यू मी इथे पुट करू शकते राईट. सो देअरफॉर H इज इक्वल टू U इक्वल टू GT1 मी इथे पुट करते. GT1 इंटू T1 म्हणजे GT1 स्क्वेअर मायनस GT1 स्क्वेअर बाय हाफ. GT1 स्क्वेअरमधून 1/2 GT1 स्क्वेअर मायनस करतो म्हणजे सबट्रॅक्शन किती असणार आहे? हाफ GT1 स्क्वेअर बाय 2 किंवा 2 GT1 स्क्वेअर मायनस GT1 स्क्वेअर न्यूमरेटरला असेल 1 GT1 स्क्वेअर डिनॉमिनेटर इज 2. तर आपल्याला H ची व्हॅल्यू मिळाली. H इज इक्वल टू GT1 स्क्वेअर अपॉन 2. B टू A ज्यावेळेस बॉल B टू A जातोय त्यावेळेस डिस्टन्स किती असणार आहे? अगेन B टू A जातोय डिस्टन्स इज अगेन सेम दॅट इज H. त्यानंतर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असणार आहे? बॉल खाली येतोय. ॲक्सेलरेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतो त्यामुळे दोघांचे डायरेक्शन सारखे आहे. सो H ची व्हॅल्यू मी कन्सिडर करणार इथे G. अजून या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे? बॉल इथून इथे येतोय. या ठिकाणी जी वेलोसिटी असेल ती बॉलची इनिशियल वेलोसिटी असेल.
ज्यावेळेस बॉल ग्राउंडवर येणार आहे त्यावेळेस बॉलची फायनल वेलोसिटी असणार आहे. त्यामुळे इनिशियल वेलोसिटी सेकंड केससाठी आपण 0 मीटर पर सेकंड कन्सिडर करू शकतो. का बॉल इथून सुरू होतं, ह्या पॉईंटला बॉलची वेलोसिटी 0 झालेली आहे, हीच वेलोसिटी ह्या पाथसाठी इनिशियल वेलोसिटी म्हणून ॲक्ट होणार आहे. सो यू इज इक्वल टू 0. अजून आपल्याला काय मेन्शन करावं लागेल, अँड टी इज इक्वल टू T2. इथून इथे येताना आपण टाईम किती कन्सिडर केलेला आहे, T2. ओके. सो आता जर मी अगेन सेकंड इक्वेशन जर घेतलं, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड इक्वेशनच्या अकॉर्डिंग एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ओके. अँड देअरफॉर h इज इक्वल टू u इज 0, देन हाफ g t काय T2. सो h इज इक्वल टू g T2 स्क्वेअर बाय 2. इथे एवढं एक इक्वेशन सुद्धा सफिशियंट आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपण ही गोष्ट इथे आयडेंटिफाय केली की A टू B, B टू E डिस्टन्स तर सेमच आहे, एज सेमच आहे, म्हणून आपण एचच्या रेफरन्सने T1 आणि T2ला रिलेट करण्याचा प्रयत्न करतो. फर्स्टमध्ये आपल्याला मिळालं एच, फर्स्ट A टू B ह्या पाथमध्ये आपल्याला मिळालं h इक्वल टू g T1 स्क्वेअर बाय 2, यामध्ये मिळालं h इज इक्वल टू g T2 स्क्वेअर बाय 2. सो याला जर मी बोलले 1 आणि याला जर मी बोलले 2, सो फ्रॉम 1 and 2 दोन्ही हाईट्सच आहे, त्यामुळे आपण LHS सारखे म्हणजे RHS इक्वेट करू शकतो. g T2 स्क्वेअर बाय 2, 2 2 कॅन्सल होणार, g कॅन्सल होणार, देअरफॉर T1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर. दोन्ही साईडचे मी रूट घेणार, टाईम आहे त्यामुळे पॉझिटिव्ह रूट मला कन्सिडर करावं लागेल. सो दॅट इज इक्वल टू, दिस इम्प्लाइज T1 इज इक्वल टू T2, T1 इक्वल टू T2 हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणून आपण बोलू शकतो टाईम टेकन बाय स्टोन टू गो अप इज इक्वल टू टाईम टेकन बाय स्टोन टू कम डाऊन. ठीक आहे, समजलं काय केलं आपण, बेसिकली हे एक इक्वेशन यूज केलं, हे एक इक्वेशन यूज केलं. A टू B या पाथसाठी आपण हे दोन इक्वेशन यूज केले, B टू A या पाथसाठी फक्त हे एक इक्वेशनच आपण यूज केलं, कारण इथे यूची व्हॅल्यू 0 होती, त्यामुळे आपल्याला लगेच सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन इथे मिळालं. सो हे आणि हे आपण कम्पेअर केलं, त्यावर आपण दाखवलं T1 इक्वल टू T2. म्हणजे कोणत्याही केसमध्ये ज्यावेळेस बॉल वर जातो, वर जाण्यासाठी लागलेला टाईम आणि बॉल ज्यावेळेस खाली येतो तो खाली येण्यासाठी लागलेला टाईम, हे दोन्ही टाईम नेहमी इक्वल असतात. इफ द व्हॅल्यू ऑफ G सडनली बिकम्स ट्वाइस इट्स व्हॅल्यू, इट विल बिकम 2 times more difficult to pull a heavy object along the floor. Why? एक आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचं आपल्याला रिझन विचारलं आहे, सायंटिफिक रिझन विचारलेलं आहे. सपोज व्हॅल्यू ऑफ G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, व्हॅल्यू ऑफ G सडनली डबल झाली, ट्वाईस झाली, मग त्या केसमध्ये एखादा हेवी ऑब्जेक्ट अलॉंग दी फ्लोरच्या अलॉंग पुल करणं आपल्याला ट्वाईस डिफिकल्ट जाणार आहे. असं का होतं, म्हणजे आधी जेवढी मेहनत लागते त्याच्यापेक्षा डबल मेहनत आपल्याला आता लागणार आहे. हे असं का होतं याचं आपल्याला रिझन विचारलेलं आहे. समजलं क्वेश्चन. सपोज एक सरफेस आहे, त्यावरती एक बॉक्स ठेवला होता, तो बॉक्स तुम्ही पुल करताय. ठीक आहे, त्यानंतर सडनली जीची व्हॅल्यू ट्वाईस झाली, मग अशा केसमध्ये तो ऑब्जेक्ट पुल करण्यासाठी तुम्हाला आधीपेक्षा डबल मेहनत लागते किंवा डबल फोर्स अप्लाय करावं लागणार आहे. याचं रिझन आपल्याला विचारलेलं आहे. अगदी सिंपल आहे. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फ्लोअरवर किंवा एखाद्या सरफेसवर असतो, आपण ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट पुल करतो त्यावेळेस आपण तिथे असणार फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करतो. हे तर आपल्याला माहिती आहे, फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्ट आपण वर्क करतो. म्हणजे सपोज एक सरफेस आहे, एक असं बॉक्स आहे, आपण पुल करतो त्यावेळेस आपण काय करतो, तिथे जो फ्रिक्शनल फोर्स असतो त्याच्या अगेन्स्ट आपण वर्क करतो. त्यानंतर हा जो फ्रिक्शनल फोर्स असतो आपण असं बोलू शकतो, दिस फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन वेट ऑफ बॉडी और वेट ऑफ ऑब्जेक्ट, किंवा असं आपण बोलू शकतो डायरेक्ट प्रोपोर्शन असतं वेटसोबत फ्रिक्शनल फोर्सचं. जेवढं वेट जास्त तेवढं फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार आहे, जेवढं वेट कमी तेवढं फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार. म्हणजे हेवी ऑब्जेक्ट जर असेल त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार आहे, पुल करण्यासाठी जास्त एनर्जी किंवा जास्त मेहनत आपल्याला लागणार आहे. सो फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन वेट म्हणजे काय, वेट म्हणजे आपण बोलतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स की जे एखाद्या बॉडीवर ॲक्ट होतं त्याला आपण बोलतो वेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॉडीवर ॲक्ट होते, सो तिथे जो फोर्स असतो, फोर्स म्हणजेच काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. इथे ॲक्सेलरेशन कोणतं आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. F इक्वल टू ma, F इक्वल टू mg, म्हणजेच काय, वेट इक्वल टू mg. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो फ्रिक्शनल फोर्स थोडक्यात असं आपण बोलू की फ्रिक्शनल फोर्स हा जीवरती डिपेंड करतोय. जर जीची व्हॅल्यू डबल झाली, ट्वाईस झाली, जीची व्हॅल्यू डबल होते म्हणजेच काय, mg डॅश काय होणार, किंवा नवीन वेट काय असणार आहे, दॅट विल बी mg डॅश, म्हणजेच काय 2 times mg. याचा अर्थ काय होतं, फ्रिक्शनल फोर्स सुद्धा ट्वाईस होणार आहे असं आपण बोलू शकतो. किंवा जशी जीची व्हॅल्यू चेंज होते तसं वेटसुद्धा जास्त होते, वेट चेंज होते म्हणजे फ्रिक्शनल फोर्ससुद्धा वाढणार आहे. फ्रिक्शनल फोर्स वाढतोय म्हणजेच काय, त्या केसमध्ये जेवढा फोर्स आपल्याला लागणार आहे किंवा जेवढी एनर्जी लागणार आहे ती आधीपेक्षा डबल असणार आहे. ठीक आहे, समजलं, सिंपल आहे. डिपेंडन्सी आहे जीवरती. फ्रिक्शनल फोर्स वेटच्या अकॉर्डिंग व्हॅरी होतो, वेट डिपेंड करतो जीवर. जीची व्हॅल्यू जर वाढली, वेट वाढलं म्हणजे फ्रिक्शनल फोर्स वाढतो आणि त्यामुळे आपल्याला तो ऑब्जेक्ट पुल करण्यासाठी जास्त मेहनत लागणार आहे. सो when value of G suddenly becomes twice, it will become 2 times more difficult to pull a heavy object along the surface. Now third,
एक्सप्लेन वाय व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरला जीची व्हॅल्यू 0 का असते ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. याची आपण थेअरी बघितली. आपण म्हणत होतो की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन अर्थच्या सर्फेसवर एका पर्टिक्युलर पॉईंटवरती सारखं असणार आहे. म्हणजे त्या पॉईंटवरती किंवा त्या लोकेशनवरती आपण कोणता जरी ऑब्जेक्ट ठेवला त्या ऑब्जेक्टवर वर्क करणारं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सेम असतं. बट अलॉंग दी सर्फेस ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सेम असेल असं नाही. अलॉंग दी सर्फेससुद्धा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन चेंज होतं. विथ हाईटसुद्धा चेंज होतं, विथ डेप्थसुद्धा चेंज होतं. ही सगळी थेरी आपण बघितली. तर त्यामध्ये आपण बघितलं की जसं अर्थ आहे, जसं आपण डेप्थवर जाऊ, आतमध्ये जाऊ, तशी तशी जीची व्हॅल्यू जी आहे, जीची व्हॅल्यू कमी होत जाते. त्याचं रिझनसुद्धा आपण बघितलं. आता यामध्ये एक स्पेशल केस आपल्याला बघायची. सपोज असं खाली जात जात ज्यावेळेस आपण अर्थच्या सेंटरवर जाऊ, तर हा जो सेंटर आहे ह्या सेंटरला जीची व्हॅल्यू 0 असते. जीची व्हॅल्यू 0 का असते किंवा कशी येते ते आपल्याला बघायचं आहे. याच्यासाठी सुद्धा एक सिम्पल डेरिवेशनच आहे असं आपण बोलू शकतो. सो त्यासाठी आपण काय करूया, अर्थ कन्सिडर करूया. सपोज अर्थ आहे आणि एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, ऑब्जेक्टचा मास आहे m. कन्सिडर अन ऑब्जेक्ट. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, g इज इक्वल टू 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. ठीक आहे. त्यानंतर अर्थची रेडियस आहे r. त्यानंतर m is mass of earth. Then rho is density of earth. अर्थची डेन्सिटी. इथे आपण काय कन्सिडर करतोय, अर्थ जे ती स्पेरिकल शेपमध्ये, अर्थ इज अ स्पिअर असं आपण कन्सिडर करतोय. आणि रो आपण कन्सिडर करतोय डेन्सिटी ऑफ अर्थ. त्यानंतर आपण आधी काय करतोय, कन्सिडर ऑब्जेक्ट ऑफ मास m इनिशियली ॲट दी सरफेस. इनिशियली ॲट दी सरफेस ऑफ अर्थ. ओके, आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, राईट. त्यामुळे अर्थची डेन्सिटी काय असणार आहे, अर्थचा मास अपॉन अर्थचं व्हॉल्यूम. सो अर्थची डेन्सिटी किती असणार आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. अर्थचं व्हॉल्यूम काय असणार आहे, अर्थ इज अ स्पिअर असं आपण कन्सिडर करतो. स्पिअरचं व्हॉल्यूम काय असतो, 4/3 पाय इंटू रेडियसचा क्यूब. रेडियस आहे r. ठीक आहे, रो इज इक्वल टू ही व्हॅल्यू अँड दिस इम्प्लाइज. इथे आपण काय करतो, डेन्सिटीचा यूज करून आपल्याला g इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचं आहे. सो m इज इक्वल टू मास, फॉर्म्युलामध्ये आपल्याला मास लागणार आहे. सो m इज इक्वल टू 4/3 पाय r³ इंटू रो. दिस इज व्हॅल्यू ऑफ m. ओके, आता अजून आपण असं लिहू शकतो, ऑल्सो वी नो. आपण बघितलं की स्मॉल g, आपण कशावर काम करतो, आपल्याला स्मॉल g लागणार आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, सरफेसवरती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते, gm/r², राईट. हे रिलेशन आपण बघितलं. यामध्ये जर मी मासची व्हॅल्यू ही पुट केली, g 4/3 पाय r³ इंटू रो अपॉन r². ठीक आहे, यामध्ये काय होणार आहे, 4/3 पाय g रो, g 4/3 पाय रो, या सगळे कॉन्स्टंट आहे. डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट नंबर आहे, हा कॉन्स्टंट नंबर, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आणि त्यानंतर r³ अपॉन r², ही व्हॅल्यू काय असणार आहे, r. and therefore g is equal to 4/3 pi g rho into r. हे एक रिलेशन मला मिळालं. हे रिलेशन मी कशासाठी कन्सिडर करते की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट ज्याचा मास m आहे हा इनिशियली अर्थच्या सर्फेसवर आहे. ओके, समजलं इथपर्यंत. तर याच्यावरून आपण म्हणतोय की जी जो आहे, जी हे तर सगळे कॉन्स्टंट आहे. जीची व्हॅल्यू कशा डिपेंड करते, रेडियस ऑफ अर्थवर डिपेंड करते असं आपण बोलू शकतो ज्यावेळेस आपण डेन्सिटीच्या टर्ममध्ये याला रिप्रेझेंट करतोय. समजलं इथपर्यंत. आता आपण काय करूया, जी बॉडी आहे ना ती बॉडी सरफेसच्या आतमध्ये किंवा डेप्थवरती घेऊन चालू असं कन्सिडर करूया. सो नाव लेट द ऑब्जेक्ट इज ॲट डेप्थ d. म्हणजे काय, असा अर्थचा सरफेस होता. आता ऑब्जेक्ट जो आहे तो एवढ्या डेप्थवरती आतमध्ये आलेला आहे. आधी ऑब्जेक्ट इथे होता, आता तो कुठे आला, इथे आलेला आहे. इथे ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे मी इथे असा एक असा एक स्पियर किंवा असा एक सर्कल दाखवू शकते. ठीक आहे, याची रेडियस होती, अर्थची रेडियस होती r. अर्थची रेडियस आपण r कन्सिडर केलेली आहे. हे जर डिस्टन्स d असेल तर हे डिस्टन्स किती असणार आहे, r - d, राईट.
हे डिस्टन्स किती असणार आहे आर मायनस डी, अर्थच्या सेंटरपासून इथपर्यंतचा डिस्टन्स, कारण ही डेप्थ डी आहे त्यामुळे हे डिस्टन्स असणार आहे आर मायनस डी. समजलं इथपर्यंत. मग आता या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ जी काय असते 4/3 पाय जी इंटू रो, 4/3 पाय जी इंटू रो इंटू आर, इंटू आर. या ठिकाणी आर म्हणजे काय, एवढं हे डिस्टन्स होतं. या ठिकाणी आर आपल्याला कशाने रिप्लेस करावं लागेल, या डिस्टन्सने, कारण ऑब्जेक्ट कुठे आहे, इथे आहे बरोबर. ज्यावेळेस ऑब्जेक्ट खाली येतोय त्यावेळेस या ऑब्जेक्टवर काम करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पूर्ण अर्थच्या एम एवढ्या मासमुळे काम करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसणार आहे. फक्त हा जो पार्ट आहे, हे जे मास आहे, एवढं जे मास आहे हे मासच इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जीची व्हॅल्यू काय असणार, 4/3 पाय जी इंटू रो इंटू आर. डिस्टन्स कोणतं घ्यावं लागणार आहे, सेंटरपासून एवढंच डिस्टन्स, म्हणजेच काय आर मायनस डी. समजलं. इथे आर मायनस डी का घेतलेला आहे, कारण आपण ऑब्जेक्ट जो आहे तो डेप्थ डी वरती कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे इथे डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स इज इक्वल टू आर मायनस डी. म्हणून फक्त आपण इथे आर मायनस डीने रिप्लेस केलं. आणि हे जे ॲक्सेलरेशन याला जर सपोज मी जी डॅश बोलली, लेट जी डॅश बी ॲक्सेलरेशन ॲट डेप्थ डी. या ठिकाणचं ॲक्सेलरेशन वेगळं असणार आहे ज्यावेळेस आत जातोय. सो ती व्हॅल्यू आहे जी डॅश असं मी कन्सिडर केला. आता जी आणि जी डॅश जर मी कम्पेअर केलं, सो जी डॅश अपॉन जी जर मी हा रेशो घेतला तर काय होणार आहे, 4/3 पाय जी रो, 4/3 पाय जी रो. कॉन्स्टंट नंबर्स आहे, हे दोन्ही नंबर्स कॅन्सल होणार. जी आरशी डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे, जी डॅश आर मायनस डीशी डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे. सो हे रिलेशन मी लिहू शकते. समजलं हे कसं आलं, किंवा आपण डायरेक्ट रेशो घेऊ. जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू 4/3 पाय जी रो आर मायनस डी आणि 4/3 पाय जी रो आर मायनस डी अपॉन आर. अँड देअरफॉर जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू आर मायनस डी अपॉन आर. याला मी असं लिहू शकते, आर अपॉन आर मायनस डी अपॉन आर. आर मायनस आर म्हणजे 1 मायनस डी अपॉन आर. सो जी डॅश इज इक्वल टू जी 1 मायनस डी अपॉन आर. याचा अर्थ काय होतोय, हे जे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं याचा अर्थ काय होतो की जी डॅश म्हणजे काय, एका डेप्थ डी वरती असलेलं जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असणार आहे ते ओरिजिनल ॲक्सेलरेशनच्या 1 मायनस डी अपॉन आर टाइम असणार आहे. 1 मायनस टर्म आहे म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर मी 1 पेक्षा लहान असणार आहे. 1 पेक्षा लहान नंबरने जीला मल्टिप्लाय करतो, म्हणजेच काय, जीची जी व्हॅल्यू असते अर्थच्या सरफेसवरती त्यापेक्षा जी डॅश ही नेहमी डेफिनेटली कमी असणार आहे. त्यामुळे आपण जे बोलतो की ज्यावेळेस आपण अर्थच्या डेप्थमध्ये जातो, खाली जातो, सरफेस जर आपण हाईटवर गेलो तरीसुद्धा व्हॅल्यू ऑफ जी कमी होते, आणि जर आपण खाली जातो तरीसुद्धा व्हॅल्यू ऑफ जी कमी होते. ते असं आपण का बोलत होतो, किंवा आपण असं बोलत होतो की ज्यावेळेस डेप्थवर जातो त्यावेळेस फक्त पूर्ण मास ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही एक्झर्ट करत, ओनली हा पोर्शन एक्झर्ट करतो, म्हणून आपण असं बोलतो की त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होते. त्याचं मॅथमॅटिकल आपल्याला डेरिव्हेशन सुद्धा मिळालं आहे, जी डॅश इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी अपॉन आर. 1 मायनस डी अपॉन आर आहे म्हणजे ही व्हॅल्यू नेहमी 1 पेक्षा लहान असणार आहे. कोणत्याही नंबर जो त्या म्हणजे काय, जीला आपण अशा नंबरने मल्टिप्लाय करतोय जी 1 पेक्षा लहान आहे, तर जी डॅश सुद्धा ह्या जी पेक्षा डेफिनेटली लहान असणार आहे. म्हणून ॲट डेप्थ जी डॅशची व्हॅल्यू नेहमी कमी असते. हे एक डेरिव्हेशन आपल्याला मिळालं ॲट डेप्थ जी. बट आपल्याला फाईंड काय करायचं, आपल्याला फाईंड करायचं की अर्थच्या सेंटरला काय असणार आहे व्हॅल्यू ऑफ जी. ओके, सो डी डॅश इक्वल टू जी जी डॅश इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी अपॉन आर. नाव ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थ म्हणजे काय, आपण डेप्थवर चाललो आहे असं हळूहळू सेंटरकडे जर मला पोहोचायचं आहे, सेंटरकडे मला पोहोचायचं म्हणजे ही जी डेप्थ असणार, ही डेप्थ केवढी झाली पाहिजे, रेडियस एवढी झाली पाहिजे, डेप्थ रेडियस एवढी झाली पाहिजे. म्हणजेच काय, नाव ॲट दी सेंटर ऑफ अर्थ डी इज इक्वल टू आर असणार आहे. बरोबर समजलं, डी इक्वल टू आर का, कारण बघा आपण म्हणतो की इथे आहे मी, त्यावेळेस डीची व्हॅल्यू, हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स मी डी कन्सिडर करते. मला सेंटरपर्यंत पोहोचायचं म्हणजेच काय, हे डिस्टन्स डी झालं पाहिजे. हे डिस्टन्स डी आहे म्हणजेच काय, हे डिस्टन्स आहे अर्थची रेडियस. सो डी इज इक्वल टू आर. त्यामुळे ॲट दी सेंटर ऑफ अर्थ हे जे डिस्टन्स आहे डेप्थ असणार आहे रेडियस एवढी, अँड देअरफॉर जी डॅश इज इक्वल टू जी 1 मायनस आर अपॉन आर. सो 1 मायनस 1 0 इंटू जी, अँड हेच जी डॅश इज इक्वल टू 0. जी डॅश म्हणजे काय, आपण बोलतोय जी डॅश किंवा जी डबल डॅश आपण बोलूया. सो जी डबल डॅश इक्वल टू 0. जी डबल डॅश म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ॲट दी सेंटर ऑफ अर्थ इज इक्वल टू 0, अँड हेज प्रूव्ड. समजलं. आपल्याला दाखवायचं होतं की अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 0 असतं. त्यासाठी आपण काय केलं, आपण अर्थच्या एका पर्टिक्युलर डेप्थसाठी काय व्हॅल्यू येते जी डॅशची ती आपण चेक केली. त्यासाठी आपण यूज केला अर्थच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू काय असते ते.
सो जी डॅश इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी अपॉन आर. त्यानंतर डेप्थवर चालू आहे तर एक पॉईंट असा येईल की आपण अर्थच्या सेंटरला पोहोचू. अर्थच्या सेंटरला पोहोचू म्हणजे डेप्थ केवढी असणार, रेडियस एवढी असणार आहे, म्हणजे डी इक्वल टू आर. त्यामुळे 1 मायनस 1 0, 0 इंटू जी दॅट इज 0, आणि म्हणून मग अर्थच्या सेंटरला ही व्हॅल्यू असते 0. समजलं. तर हे होतं याचं डेरिवेशन. फोर्थ, लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट डिस्टन्स आर फ्रॉम अ स्टार बी टी. एक प्लॅनेट आहे, एक स्टार आहे, तर ह्या प्लॅनेटचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन दिलेलं आहे कॅपिटल टी आणि त्याचं स्टारपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे कॅपिटल आर. प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 आर फ्रॉम द स्टार. सपोज तो प्लॅनेट त्या स्टारपासून आर ऐवजी 2 आर एवढ्या डिस्टन्सवर जर होता तर त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन √8t आहे. सो प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 आर फ्रॉम द स्टार इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन विल बी √8t. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. समजलं काय सांगितलं. एक प्लॅनेट आहे, एक स्टार आहे, त्याच्यामधला डिस्टन्स दिलेला आहे. पहिल्या केसमध्ये टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी दिलेला आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स आर होतं. सपोज हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स जर 2 आर असतं तर हा जो टाईम आहे हा टाईम √8t राहिला असता. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो हे कसं प्रूव्ह करणार. टाईम आला, डिस्टन्स आला, म्हणजे इथे आपल्याला यूज करावं लागणार आहे केप्लर्स लॉ. केप्लर्स कोणता लॉ, थर्ड लॉ, लॉ ऑफ पिरियड्स. सो अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ आपण काय म्हणतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बरोबर. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब किंवा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट असं सुद्धा आपण बोलू शकतो. राईट. नाव गिवन टी इज टाइम ऑफ रिव्हॉल्युशन when planet is at distance r. ठीक है. T is time of revolution when planet is at distance r, and therefore we can write t square upon r cube is equal to constant. Time and distance is equal to constant. Okay. Let t dash be the time of revolution when planet is at distance 2r. Suppose त्यांनी सांगितलं की जर डिस्टन्स 2r असेल तर आपल्याला टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन फाईंड करायचं. तो टाइम मी टी डॅश कन्सिडर केला. सो टी डॅश इज टाइम ऑफ रिव्हॉल्युशन वेन प्लॅनेट इज ॲट अ डिस्टन्स 2r. ओके. सो ह्या केसमध्ये आपण असं लिहू शकतो, देअरफॉर टी डॅश स्क्वेअर अपॉन 2r, डिस्टन्स आहे 2r, डिस्टन्सचा क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ. टी होता, आर होता, टी डॅश झाला, डिस्टन्स झाला 2r, याला बोलू आपण 1, हे आहे 2. फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहू शकतो, कॉन्स्टंट आहे त्यामुळे हे आपण LHS इक्वेट करू शकतो. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू टी डॅश स्क्वेअर अपॉन 2r क्यूब, अँड देअरफॉर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू टी डॅश स्क्वेअर अपॉन 2r क्यूब, 2चा क्यूब 8 आणि आर क्यूब कॅन्सल होणार. देअरफॉर टी स्क्वेअर अपॉन 8 इज इक्वल टू टी डॅश स्क्वेअर. आपल्याला टी डॅशची व्हॅल्यू फाईंड करायची म्हणून आपण दोन्ही साईडचा रूट घेणार अपॉन √8, अँड देअरफॉर टी डॅश इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन टी डॅश, इथे टी स्क्वेअर इज इक्वल टू टी डॅश स्क्वेअर अपॉन 8, and therefore t dash square is equal to 8 t square. रूट पाहिजे आपल्याला, टी डॅशची व्हॅल्यू पाहिजे. सो टी डॅश इज इक्वल टू √8 इंटू टी स्क्वेअरचा रूट आहे 8, अँड देअरफॉर टी डॅश इज इक्वल टू √8 टाइम्स टी. म्हणजेच काय, या केसमध्ये ज्यावेळेस डिस्टन्स 2r होतं त्यावेळेसचा जो टाइम ऑफ रिव्हॉल्युशन आहे दॅट इज इक्वल टू √8 टाइम्स ओरिजिनल टाइम ऑफ रिव्हॉल्युशन, अँड हेन्स प्रूव्ड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. प्रूव्ह दॅट, सो आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो इफ द प्लॅनेट इज ॲट डिस्टन्स 2r फ्रॉम द स्टार इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन विल बी √8 टाइम्स टी, हेन्स प्रूव्ड. ओके. सिम्पल होतं. बस केप्लरचा लॉ आपण इथे यूज केलेला आहे आणि डायरेक्ट रिलेशनमध्ये डायरेक्ट रिलेशन जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे.